कोणत्याही मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असलेले यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव व्यक्तिमत्व होते। आजच्या काळात असे प्रभावी नेतृत्व होणे कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले। यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक आणि मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आठवणीतील साहेब या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। मराठा विद्या प्रसारकच्या गंगापूर रोडवरील IMRT महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भावे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते, तर प्रमुख उपस्थितींमध्ये माजी आमदार विलास लोणारी आणि कवी अरुण शेवते यांचा समावेश होता। भावे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची जी दशा आणि दिशा अनेक वर्षे टिकवली गेली ती आता पूर्णपणे बदललेली आहे। महाराष्ट्राने आपले राजकीय चारित्र्य गमावले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमात विलास लोणारी यांनी यशवंतराव आणि नाशिक या विषयावर आपले विचार मांडले, तर कवी अरुण शेवते यांनी यशवंतराव मधील साहित्यिक या पैलूवर प्रकाश टाकलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण काळे यांनी केले, तर प्रास्ताविक संचालक डॉक्टर अशोक पिंगळे यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आभार मानले। महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव चव्हाण हे नेतृत्व, राजकीय कौशल्य आणि प्रशासकीय क्षमता यासाठी ओळखले जातात। त्यांच्या कार्याची आठवण आजही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।